स्वागत। सुरुवातीलाच बातमी आहे भाजपाच्या गोटातून। भाजपाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। या यादीमध्ये राष्ट्रवादीला कमी जागा मिळण्याची सुद्धा शक्यता समोर येते आहे। तर रात्री दिल्लीत भाजपाची कोर कमिटीची बैठक पार पडली। बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते आणि सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे। भाजपाला 35, शिवसेना 9 आणि राष्ट्रवादी 4 असं जागा वाटप होण्याची सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। तर आज भाजपाची लोकसभा निवडणूक उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात जागा वाटपाबाबतची माहिती समोर येते आहे। यामध्ये भाजपाला 35 जागा, शिवसेना 9 आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे राष्ट्रवादीला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्या सोबत जोडलेत। डॅरिल, भाजपाची दुसरी यादी आता आज जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये राष्ट्रवादीला केवळ 4 जागा मिळू शकतात अशी माहिती समोर येते आहे। जगदीश, आज भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे। काल रात्री दिल्लीमध्ये भाजपच्या नेत्यांची एक बैठक पार पडली। महाराष्ट्राच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मंत्री चंद्रकांत पाटील असतील, आशिष शेलार असतील, प्रवीण दरेकर असतील, असे महत्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित होते आणि आज जी आहे ती दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। पण आपण मात्र दुसरीकडे पाहिला तर महायुतीचा महाराष्ट्रातील तिढा जो आहे तो अद्याप सुटलेला नाही। आता जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार कालची बैठक दिल्लीत पार पडली। त्या बैठकीत असा निर्णय झाला की महाराष्ट्रात भाजप 35 जागा लढण्याच्या तयारीत आहे, तर शिवसेनेच्या वाटेला 9 तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाटेला 4 जागा जाण्याची शक्यता आहे। पण दुसरीकडे जर शिवसेनेला 9 आणि राष्ट्रवादीला 4 जागा गेल्या तर कुठेतरी दोन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे, कारण राष्ट्रवादी 10 ते 12 जागांसाठी आग्रही आहे, तर शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आम्ही मागच्या वेळेस 22 जागांवर निवडणुका लढलो होतो, त्यातील आमचे 18 खासदार निवडून आले होते। पण मात्र आता जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार शिवसेनेला 9 जागा मिळण्याची शक्यता, तर सर्वात कमी जागा आहे ते राष्ट्रवादीच्या वाटेला जाणार असल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादीला फक्त 4 जागा जे आहे ते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जगदीश, मात्र डॅरिल, राष्ट्रवादीचा सध्या एकच खासदार आहे, मात्र शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेमधून फुटून आलेले 13 खासदार आहेत आणि त्यामध्ये जर 9 जागा मिळणार असतील तर उर्वरित 4 जे खासदार आहेत त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे। तर या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना, खास करून शिवसेनेमध्ये नाराजी पसरण्याची अधिक शक्यता वाटते आहे। नक्की जगदीश, जसं आपण म्हणालात की एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 खासदार आहेत आणि यावरूनच कुठेतरी शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे, कारण जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार शिवसेनेच्या वाटेला 9 जागा जाण्याची शक्यता। तर एका पत्रकार परिषदेमध्ये शंभूराज देसाई असं म्हणाले। जी ठीक आहे डॅरिल, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।